चल्ली ए गुहक, रामाला तू बी नाही वापस आणलंस? नाही महाराज, राम गेले 14 वर्षासाठी जंगलात. सुमंत प्रधान म्हणले, गुहक, हा रथ घेऊन जर मी अयोध्येमध्ये गेलो तर दशरथ राजाला, रामाच्या बापाला माझं काय काळं तोंड दाखवू? या गंगा नदीच्या काठावर 14 वर्षासाठी माझी झोपडी बनव, मी अयोध्येत जाणार नाही. नसता फेक या गंगा नदीच्या डोहामध्ये. काय सांगू रामाच्या बापाला मी? तरी पण त्या गुहकनं तो रथ सज्ज केला, रथामध्ये प्रधान बसवला, 2 नौकर पाठवले आणि रामाचा रिकामा रथ घेऊन अयोध्येचा प्रधान दिवस मावळता अयोध्येच्या सीमेवर येतो. पण प्रधानाला प्रश्न पडतो की सूर्य मावळण्याच्या अगोदर जर आपण अयोध्येमध्ये जावं आणि रामाचा रिकामा रथ जर लोकांनी पाहिला तर हलक्या काळजाची माणसं जगणार नाही. म्हणून मध्यरात्रीपर्यंत थांबतो आणि मध्यरात्रीला तो रथ सज्ज केला जातो. प्रधानाला वाटतं अयोध्येतली मंडळी झोपली असल, मी हळूच हा रथ घेऊन कौशल्याच्या महालामध्ये जाईन. पण सज्जनानो, एकही माणूस अयोध्येतला झोपला नव्हता. रामाला वनवासामध्ये जाऊन 6 दिवस झाले होते. कैकेयीच्या वयाच्या महिला कैकेयीला शिव्या देत होत्या. दशरथ राजाच्या वयाची मंडळी दशरथ राजाला शिव्या देत होते. भरताच्या तरुण वयाचे मुलं भरताला शिव्या देत होते. ग्रुपची ग्रुप अयोध्येमध्ये बसलेले होते. आणि अशा वेळेला रामाला वनवासामध्ये घालून तो रिकामा रथ वापस येतो. अयोध्येच्या येशीमध्ये रथाच्या चाकाचा खडखडाट ऐकला आणि तरुण मंडळी रथावर धावली. जसं की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं प्रेत दिल्लीहून परळीला ज्या वेळेला लातूरहून गाडीमध्ये आलं त्यावेळेला किमान 50,000 तरुण झेंडू फुटेपर्यंत पळत होता. स्वर्गीय गोपीनाथराव मुंड्याचे हे शरीर पाहण्यासाठी तरुण मंडळी त्या ट्रकवर धावत होती. कोणी दगडफेक करीत होतं. एवढं दुःख होतं प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये. अहो, चांगल्या माणसासाठी आजही लोक रडतात. वरून जर हेलिकॉप्टर चाललं तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये खाली आऊत आणणारा शेतकरी, ज्यांनी कधी साहेबाला जवळ जाऊन पाहिलं नाही, फक्त साहेबाचा फोटो पाहिला तरी डोळ्यातून पाणी गळते आऊत आणणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात. त्याला वाटतंय की या हेलिकॉप्टरमध्ये नक्की माझे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे चाललेले असतील. आजही दुःख आहे. चांगल्या माणसासाठी लोक रडत राहतात. म्हणून रोज कीर्तनामध्ये आम्ही क्लिप म्हणतोय ती रोज, हे शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करूनी जीवनात, वाघासारी का झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ, नाही देवाला राहवलं घेऊन गेले वैकुंठात. आजही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबासाठी आपल्या आगाव ओझरमध्ये संपूर्ण मंडप रडतोय. काय क्रांती असन साहेबाची महाराज. चांगल्या माणसासाठी आजही समाज रडत राहतोय.
सद्गुरू भगवान बाबाला जाऊन 60 वर्ष झालं. 60. पण 7 दिवस रामकथा करून आलो मी. संत भगवान बाबाच्या जन्मभूमीमध्ये कथा 13 तारखेला संपली आणि 14 तारखेला इथं आलो. पण 8 दिवस संत भगवान बाबासाठी आम्ही रडत होतो. 8 दिवस काय केलं असेल संत भगवान बाबांनी, क्रांती काय केली असेल. रथाच्या घोड्याला शिकवावं लागलं नाही माझ्या मावल्या हो. नेहमीप्रमाणे रामाचा रिकामा रथ घेऊन रथाचे घोडे कौशल्यामाईच्या त्या महालाच्या दारामध्ये येतात. वेळ मध्यरात्रीची होती. रामाला वनवासाला जाऊन 6 दिवस झाले होते. महालाच्या चौकामध्ये बसलेली रामाची माय 6 दिवस खाली मान घालून रडत होती. गारुड्याच्या पुंगीसारखा कौशल्यामाईच्या रडण्याचा आवाज बाहेर येत होता. वेळ मध्यरात्रीची होती. तुम्हाला इथून दिसल. रथावरून प्रधान खाली उतरतो आणि महालामध्ये जातो आणि कौशल्यामाईच्या समोर चोरावणी उभा राहतो. खाली मान असती कौशल्याची, पण पाठीमागून सुमित्रा मातेनं धक्का दिला. कौशल्या बहन, हो कौशल्या बहन, सुमंतजी आलेत. सुमंतजी आलेत म्हणल्याबरोबर रामाची माय पटकन उठली. 6 दिवसामध्ये रामाची माय उठून पाणी सुद्धा पिली नव्हती. पण कुठून बळ आलं, पटकन उठली कौशल्या माता आणि समोर प्रधान उभा होता. त्या प्रधानाकडं न पाहता रथाकड पळत सुटली महालातून रामाची माय कौशल्या. का पळत सुटली? तिला आशा होती की नक्की माझा राम रथामध्ये वापस आला असेल. पण मावल्या हो, रथाच्या घोड्यानी रामाची माय महालाच्या बाहेर येती हे रथाच्या घोड्यानी पाहिलं आणि मुक्या प्राण्यांनी कौशल्यामाईकडे पाहून उलटी मान हलवली आणि डोळ्यातलं पाणी घोड्याच्या कौशल्यामाईला संदेश देत होतं, अंदर चली जा माँ, बाहेर वापस जा महालामध्ये. आई, 3 लेकरामधून तुझं एकही लेकरू आणलं नाही. रथाच्या चाकावर डोकं बडवू बडवू तुला रडावा लागल. अंदर चली जा माँ, वापस जा. पण आई होती ना, आईचं लेकरावर किती प्रेम असतं. आशा होती. कौशल्या माता आली. इथून दिसल मावल्या हो तुम्हाला, इथून दिसल. घोड्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं रामाच्या माईनं येऊन आणि त्या घोड्यानी कौशल्यामाईच्या बगलामध्ये मान घालून रडायला सुरुवात केलं. मी रामायण घोड्याचं चरित्र सांगतोय, आपण माणसं आहेत. ते घोडे कौशल्यामाईच्या महालामध्ये आपलं बगलामध्ये मान घालून मुसमुसून रडत होते. घोडे हुंबरू हुंबरू घोडे रडत होते आणि रामाच्या माईला संदेश देत होते, आई आम्हाला माफ कर, आम्ही मुके प्राणी आहोत. पण याच प्राण्याने तुझं बाळ पाठीवर घेऊन आम्ही धनुर्विद्या शिकवली. याच प्राण्याने तुझं बाळ पाठीवर घेऊन लग्नाची वरात मिरवली. आणि कौशल्यामाई आम्हाला माफ कर. याच मुक्या प्राण्यानी 14 वर्षासाठी वनवासाला तुझं बाळ निहून सोडले. आई आम्हाला माफ कर म्हणून घोडे रडत होते. कौशल्या माता रथाच्या पाठीमागे येते. रथाचा पडदा वर करते. रथामध्ये राम दिसत नाही. फाड फाड डोकं बडवून घेतलं. महिला मंडळींनी पकडलं, महालामध्ये नेलं आणि मध्यरात्रीला प्रधानाला एक
वाक्य बोलती कौशल्या माता. आई होती ना, ए सुमंता, जी माते. सुमंता, रामाला वनवासामध्ये जाऊन किती दिवस झाले? आई, रामाला वनवासामध्ये जाऊन 6 दिवस झाले. सुमंतजी, 6 दिवसामध्ये माझ्या बाळाने काही खाल्लं होतं का? कोणतीही माय असल बरं का विलास भाऊ, फक्त माय घरामध्ये जिवंत असावी. कोणत्याही वेळेला जा तुम्ही घरी, फक्त लेकराच्या पोटाची चिंता करते. बाळा तो खाल्लंस काही? पण ज्याची माय मरण पावली त्या माणसाच्या कानावर हा आवाज कधी येणार नाही. या मंडपमध्ये ज्या माऊलीची आई मरण पावली त्या माऊलीला त्या प्रेमाची किंमत मंडपमध्ये विचारा. बाई, तुमची माहेरामध्ये माय जिवंत असावी. कधीही जा तुम्ही, कधीही जा. फक्त ज्या बाईची माय जिवंत आहे, तुम्हाला सांगू मी, गल्लीमध्ये भीक मागन माय तुमची. शेजारणीच्या इथं जाऊन म्हणीन, ए उर्मिला, माझी मुलगी आली बघ बांगड्या भरायला, 200 रुपये. माझ्या लेकराला फीस घ्यायचा आहे, मला 200 रुपये उष्णे दी. गरिबीतली माय भीक मागन, पण मुलीची पिशवी कधी रिकामी जाऊ देणार नाही. 2 किलो का होईना पण वस्तू आई लिकीच्या पदरामध्ये टाकणार. पण ज्या बाईची माय मरण पावली त्या बाईच्या पिशवीची घडी कोण उकालणार महाराज? स्वामी तिन्ही जगाचा आई विन भिकारी. ज्या माणसाची आई मरण पावली तो माणूस या मंडप मधला नंबर 1चा भिकारी आहे. आज आपल्या रामायणामध्ये कौशल्या माता म्हणते, सुमंता, माझ्या बाळाने काही खाल्लं होतं का? सुमंतजी म्हणले, आई, 6 दिवसापैकी 3 दिवस मी रामाच्या सोबत होतो, पण 3 दिवसामध्ये तुझ्या बाळाने खाल्लेलं काहीच मी पाहिलं नाही. दगडावर आपटू आपटू रडती कौशल्या माता. एकनाथ महाराजांनी एक अभंग लिहिला, ए सुमंता, राम माझा पायी गेला, रथ कारे तो आणिला, धरणी माझे माय बहिणी, नको ऋतू राघव चरणी, सूर्यवंशीच्या दिनकरा, नको पुरे भास्करा. एका जनार्दनी भाव पायी चालत गेले देव, रात्रीची वेळ होती, पण सूर्यनारायणाला कौशल्या माता म्हणत होती, सूर्यनारायणा, माझा राघव जंगलामध्ये येतोय, तू जास्त तापू नको. धरणी मातेला कौशल्या माता म्हणत होती, माझ्या लेकराच्या पायाला खडा टोचल, धरणी माते असं काम करू नको तू. जंगलातल्या झाडा झुलपांना कौशल्या माता म्हणत होती, तुम्ही भाग्यवान आहेत. ए झाडा हो, फुला हो, माझा बाळ तुमच्या भेटीला येतोय. मी जन्म देऊन दुर्दैवी आहे, माझं लेकरू माझ्याजवळ राहत नाही. कौशल्या माता टाहो फोडून रडते. पण शेवटी कौशल्या, सुमित्रा आणि सुमंत प्रधान संपूर्ण समाज कैकेयीच्या महालात पडलेल्या राजा दशरथाला जय जीव महाराज. सुमंत प्रधानाने नमस्कार करण्याची पद्धत होती. कुणी राम राम म्हणतं, कुणी हरिओम म्हणतं,
कुणी नमस्कार म्हणतं, कुणी सलाम आलेकुम म्हणतंय. हे नमस्कार करण्याच्या पद्धती. पण दशरथ राजाला नमस्कार करण्याची प्रधानाची एकच पद्धत होती. कोणती? जय जीव महाराज. दशरथ राजाला सांगावं लागलं नाही कोण आलंय म्हणून. त्याला कळालं की माझा प्रधान आलाय. मान उचलली. ए सुमंता, आणलंस का रामाला वापस? नाही महाराज, राम तर गेले 14 वर्षासाठी. थरथर कापत उठले राजे दशरथ. सुमंता, राम गेला, माझ्या शरीरामध्ये प्राण का थांबला असेल? तुला खरं सांगू सुमंत्रा, रामाशिवाय जीवन जगतो त्या व्यक्तीचा या जगामध्ये धिक्कार असो. मी तर त्याचा बाप आहे. मला जगणं या जगामध्ये शोभत नाही. कसा मला टाकून गेला राम, 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 कसा मला टाकून गेला राम. रामाविना जीव व्याकुळ होतो, रामाविना जीव व्याकुळ होतो. सुचत नाही का कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. ए सुमंता, राम गेला, माझ्या शरीरामध्ये प्राण का थांबला असेल? रामाशिवाय जीवन जगतो त्या व्यक्तीचा धिक्कार असो. जगणं मला शोभत नाही. आणि दशरथ राजाला मूर्छा येते. सज्जनानो, मरायच्या अगोदर राजा दशरथाने कौशल्याला जवळ बोलवून घेतलं. मरायच्या अगोदर दशरथ राजानं कौशल्याला सांगितले, कौशल्या, मी मेल्यावर माझ्या प्रेताला कैकेयीला हात लावू देऊ नको. कैकेयीने जर माझ्या प्रेताला हात लावला तर मला सद्गती मिळणार नाही, नरक प्राप्त होईल. आणि माझी शपथ आहे कौशल्या तुला, मामाच्या गावाहून भरत रडत येईल. त्या भरताला धूमधडाक्यानं राजगादीवर बसव. आणि सज्जनानो, भिंतीवर एक चित्र दिसत असतं मरताना राजा दशरथाला. हे कौशल्या, ते बघ. कशाचं चित्र आहे? नाही महाराज. ए सुमित्रा, तू बघ ते चित्र. नाही महाराज. ए सुमंता, तू बघ ते चित्र. नाही महाराज. दशरथ राजाला मरताना भिंतीवर एक चित्र दिसतं. त्या चित्रामध्ये श्रावण बाळाचे आंधळे मायबाप आणि श्रावण बाळ चित्तेमध्ये जळत असताना दिसतो. आणि त्याच्यातून आवाज येतो राजा दशरथाला, असाच मरशील. ए राजा दशरथा, 4 मुलं तुझ्या पोटी जन्माला येतील, पण पाणी पाजायला तुला एक जवळ राहणार नाही. असाच मरशील. ते बघ कौशल्या, ते बघ सुमित्रा, ते बघ सुमंता. ते चित्र कोणाला दिसत नसते, ज्यांनी केलं त्यालाच दिसत असते. आणि हे राजा दशरथाचं नाही सांगत, प्रत्येक माणसाला मरताना ही गोष्ट दिसती. जिंदगीमध्ये पुण्य काय केलं आणि पाप काय केलं ती त्याला शास्त्रामध्ये आगामी दुःख म्हणतात.
माणसाला वाटतं हा माणूस मेलाय, पण माणूस मेल्याला नसतो. त्याचे वरून पांढरे डोळे थोडे दिसतात, धुकधुकी उडत नाही, पण आगामी दुःख कौतुक वाटे केली या व्यंचाची. काय केलं जन्मामध्ये ती मरतानी सगळं दिसत. ते बघ कौशल्या. नाही महाराज, 6 वेळेस रामाचं नाव घेतलं राजा दशरथानी आणि स्वतःचा प्राण सोडला. राम राम कही राम, कही राम राम कही राम, तनु परिहर राव गयो सुरधाम. धाडकन धरणीवर राजा दशरथाचं प्रेत पडतंय. दशरथ राजाचा प्राण निघून जातो. कौशल्या नाकाला कापूस लाविती, छातीवर हात ठेविती. हात हालत नाही, नाकाचा कापूस हालत नाही. वशिष्ठ गुरुदेवाचे पाय धरले कौशल्या माईनं. फाड फाड डोकं बडवून घेतलं. गुरुदेव गुरुदेव, अयोध्येचा सूर्य मावळला गुरुदेव, अब हम कैसे जीना गुरुदेव. त्यावेळेला वशिष्ठ गुरुदेवांनी सांगितलं, कौशल्या, ज्याचा जन्म झाला त्याचं एक दिवस मरण पक्क आहे. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, कित्ते शिंगा पर चेहरे, कित्ते ने पेहरे जंजीर. आजा म्याला, पंजा म्याला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजान पंजा ही अलीकडची गोष्ट आहे, पण आमच्या कबीरजींनी सांगितलं आतापर्यंत कोण कोण मेले. 9 भी मर गए, 10 भी मर गए 788. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फाशी. 9 ग्रह गेले देवाचे, 10 अवतार गेले, 88,000 ऋषी मुनी गेले, मर गए 788. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोग पर छत्र विराजे, लोटा कुंज विहारी. कहत कबीरा सो भी चले गए, रहत कोण बिचारी. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जाता जाता हात जोडून विनंती आहे, माणसानी सगळं विसरलं तर चालेल, पण स्वतःचं मरण कधी विसरू नये. मरण ज्याने डोळ्यामध्ये ठेवलंय तो माणूस लबाडी करून जगत नाही महाराज. ज्या माणसाने स्वतःचं मरण स्वतःच्या डोळ्यात ठेवलंय तो माणूस कधी कोणाला वाईट म्हणत नाही. बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गया तो बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बुरा किसी
मत कहो खुद बुरा हो जाएगा। अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा। बुरा देखन मिल गया तो बुरा मिला नहीं कोई। अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई। जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। बसा बसा दादा बसा. आणि जाता जाता सांगतो तुम्हाला, वशिला कुठं बी चलल, पण मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. प्रत्येकाची पत्नी घरातली घरात मिठू गोड बोलती, पण शेवटच्या दिवशी शेजेची कामीन दूर राही. सोडविना बंधू पाटची बहीण. किंवा आमच्या एकनाथ महाराजांनी सांगितलं, कलियुगातली बाई सोन्यावर जास्त प्रेम करील, धन्यावर कमी करील. आणि मग त्या स्त्रीच्या जातीला एकनाथ महाराजांनी भारुडातून संदेश दिला. वैदिनीचं भारुड आहे, वैदिनीचं. ए मावशे, सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय. कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं, वाईचं, वाताचं औषध घे माय. केसारी फणी घे मायना, काळी पुत मनी घे. केसारी बाबा बसा. काळी पोत मनी घे. केसारी फणी घे मायना, काळी पुत मनी घे. केसारी फणी घे मायना, काळी पोत मनी घे. काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माघर धन्याला. काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माघर धन्याला. तस जपाव काळ्या मन्याला, तस जपाव घर धन्याला. जपाव काळ्या मन्याला, तस जपाव घर धन्याला. वाग माय, हे पिंट्याची आहे, बबड्याची आहे. हे सारी फणी घे मायना, काळी पुत मनी घे. हे सारी फणी घे मायना, काळी पोत मनी घे. हे सारी फणी घे मायना,